करुणा शर्मा यांना नोटीस, सुरेश धस यांनी माफी मागावी, प्राजक्ता माळी संतापले, आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। बीडमधल्या सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत त्यांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपकडून मोठी जबाबदारी, प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती, बावनकुळे यांची घोषणा। मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रदूषणानं गाठलं टोक, सर्वत्र धुक्याचं साम्राज्य, हवा प्रदूषित केल्यास 20 लाखांपर्यंत दंड, MMRDA आक्रमक। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग, विमानतळावरची सर्व कामं अंतिम टप्प्यात, 31 मार्चची डेडलाईन चुकणार नाही अशी माहिती। वर्षाचा शेवटचा वीकेंड हा सेलिब्रेशनसाठी कोकण, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी, देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा।